आजच्या काळात माणसे गावातून जाऊन राहायला तयार नाहीत. किंबहुना गावाकडील माणसे शहरांकडे जाऊ लागल्याने गावांची वस्ती कमी होऊ लागली आहे. गावातून रोजगार देणाऱ्या नोकऱ्या नाहीत, उत्पन्नाची फारशी साधने नाहीत, शेती बागायतीतून फारसे काहीच मिळत नाही. पोट भरण्यासाठी म्हणून जे काही माणसांना हवे असते ते सारे बाजारात विकत मिळत असते. त्यासाठी पैसे लागतात, ते शहरातून मिळतात. पैशांनी हवे असणारे सारे काही मॉलमध्ये विकत मिळत असते. त्यामुळे पैसे मिळवावेत, हव्या असणाऱ्या वस्तूंसाठी ते मोजावेत, शहरातील आपल्या छोट्या मोठ्या जागातून सुखात राहावे. आजच्या काळात वावरणाऱ्या माणसांचा हा विचार फारसा चुकीचा नाही. पण यापुढे ही परिस्थिती अशीच राहील का? भविष्यात काय घडेल हे कोणीच सांगू शकत नाही. पण येणारा काळ बिकट असण्याची शक्यताच जास्त आहे. इराणबरोबरच्या युद्धाच्या वेळी स्वयंपाकाचा गॅस मिळेनासा झाल्यावर शहरातील काही हॉटेल्स बंद करावी लागली होती. सिलेंडरसाठी जास्तीचे पैसे मोजून ते विकत घेतले जात होते. पेट्रोलियमपासून तयार होणारी खते, युरिया बाजारातून नाहीसा झाला होता. आजही त्याचा पुरेसा पुरवठा होत नाही. इराण अमेरिकेचं युद्ध अजूनही संपलेलं नाही. भविष्यात हे किती काळ चालेल आणि त्याचे कोणते परिणाम साऱ्या जगाला भोगावे लागतील याबाबत आपण अंधारातच आहोत. अल निनोने पाऊस अनियमित झाला आहे. आपल्या देशात मान्सूनचे पुरेसे पाणी पडेल का नाही याबाबत आपल्याला काहीच माहीत नाही. जून महिन्यात पाऊस 40% कमी पडला होता. जुलैच्या पहिल्या आठवड्यातच कोसळलेल्या पावसाने जून महिन्याची बरीचशी तूट भरून काढली आहे. पण पुढे तो असाच पडत राहील याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. समस्या ही फक्त पावसापुरती मर्यादित नाही. शहरांसाठी लागणारा शेतमाल गावातून पिकत असतो. बाजारात मिळणाऱ्या शेतमालाची योग्य किंमत दिली जात नाही. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शेतकरी फार कमी किमतीत माल विकत असतो, म्हणून बाजारामध्ये तो स्वस्तामध्ये विकत मिळतो. गावाकडील माणसे कसे राहतात, त्यांना कोणत्या समस्या भेडसावतात हा प्रश्न शहरातील माणसांच्या, विशेषतः मुलांच्या मनात सहसा येत नाही. दूध कोण देतो या प्रश्नाचे उत्तर दारात येणारा भैया देतो अशी सांगणारी मुलंही आपल्या माहितीत असतील. यापैकी बऱ्याच मुलांनी चरणारी गुरे, दुभती जनावरे फक्त पडद्यावर पाहिली आहेत. गावातील जीवन कसे होते, एकत्र कुटुंबाचे घटक, टोळीचे सदस्य पूर्वी कसे राहत होते याची माहिती मुलांना असायला हवी. यासाठी रंजक, उपयुक्त असे उपक्रम तयार करता येणे शक्य आहे. समूह मनाचे सदस्य त्यांच्या मुलांसह निवडलेल्या गावी घरातून जातील. काही गावकऱ्यांबरोबर संवाद करतील, मातीमध्ये हात घालून काम करतील. तेव्हाच जीवनासंबंधित महत्त्वाचे असे बरेच धडे गिरवण्याची संधी त्यांना मिळेल. आज आपले आयुष्य सुखात चालू आहे, पण पुढेही हे असेच चालू राहण्याची शक्यता फार कमी आहे. 72 सालचा दुष्काळ ज्यांनी पाहिला आहे ज्यांच्यावर मिलो खाण्याची वेळ आली आहे त्यांना मी काय म्हणतो हे निश्चितपणे कळेल. पुढील पिढ्यांच्या वाट्याला नजीकच्या भविष्यात जे काही येण्याची शक्यता आहे त्याला तोंड देण्यासाठी 100 वर्षापूर्वीचे जीवन कसे होते, माणसे तेव्हा कशी जगत होती याची मुलांना जाणीव व्हायला हवी. हे धडे रंजकपणे कसे देता येतील, बदललेल्या काळाबरोबर अभिनव कुटुंबाची, समूहमनाची कल्पना प्रत्यक्षात कशी आणता येईल यावर विचार व्हायला हवा आहे. या संदर्भातील काही कल्पना आपण पुढील भागातून पाहू. धन्यवाद.